तर शेतकऱ्याचा खर्च खूप होतोय, बरोबर ना? हा हे जर तंत्रज्ञान तुम्हाला जर अगोदर भेटलं असतं तर? आम्हाला असतं तर आम्ही मोठ्या गाड्यात हिंडलो असतो, गाड्या घेऊन. हं. अगोदर भेटायला पाहिलं होतं. आधी भेटायला पाहिलं होतं आम्हाला. खर्च करू जाम झालो आम्ही. खर्च करू करू जाम झाली. जाम झालो. हा आता इथं जर बघितलं तर बघा ना वरती तुम्ही, एकदम शेंडा बिंडा कुठंच पिवळा पाना कुठंच नाहीये नाही काही. आणि कुजीचा तर विषयच नाहीये. पूजीचा नाही विषय आहे ते आता. हे बघू शकतो आपण, वेल वगैरे एकदम भारी वाढलेली आहे, बरोबर ना? एकदम टेन्शन नाही. अच्छा. पत्ती म्हणजे बित्ती एकदम कडक राहते ना. आता वाटतं का असं जर हे जर तंत्रज्ञान आता तुम्हाला भेटलं जाते, हे तुम्ही कायम वापरणार का? हा कायम कायम. म्हणजे गाडी फिक्स गाडी फिक्स आमची घेणार घेणार आम्ही. या तंत्रज्ञानावर? हा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. जीवन सुखदेव वाळके. अच्छा. आता भोपळ्याचं क्षेत्र आहे, बरोबर ना? हा किती क्षेत्र आहे? या बिगा भरे. बिगाभर आहे का? हा अच्छा. आणि किती दिवसाचा प्लॉट झाला आता? या आता महिन्यात झाला. महिन्याचा झाला हा प्लॉट? बर बर. महिन्याचा झाला का? महिन्याचा. बर बर. ह्या वर्षी काय बदल आहे? या वर्षी ना म्हणजे ते औषध सोडलं ना आम्ही, कार्बन आणि ते कार्बन आणि ते. हा. ते 1 लिटर म्हणजे 5 लिटरचे ते कॅन होती, बरोबर. कॅन. आणि एक 4 किलोची बॅग होती. 4 किलोची बॅग होती. हा ग्रीन लाईफची. हा हा अच्छा. किती सोडली ती कॅन? ते डायरेक्ट 5-5 लिटर सोडून दिलं ते 4 किलो हा. आणि 5 लिटर. 5 लिटर हा सोडलं भोपळ्याला. भोपळ्याला. आता तुम्ही भोपळे कधीपासून करता, म्हणजे किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? आम्हाला 2 वर्ष फोन करतो आम्ही. 2 वर्षापासून करता हा का? या वर्षी काय बदल आहे? या वर्षी ना ते औषध सोडलं ना ते पत्ती बित्ती अशी कडक आहे बुवा, निरोगी आहे एकदम. निरोगी. हा आता इथं जर मागं बघितलं आपण सर्वीकडं, हा एक एक नंबर पत्ती, बरोबर ना? हा आता भोपळा पण बघू शकतो आपण, भोपळा एकदम कडक भारी कडक विडक असं मस्त फुगवून बिगवून मस्त होती त्यानं. मस्त होती. हा तुम्ही घरी भाजी खात असाल ना भोपळ्याची? हा मग खातो ना. टेस्ट कशी? टेस्ट लय भारी ना. काय बोलताय? मांगल्यापेक्षा ना ते चव नव्हतं देत आजी, अशी औषध मारतो ना आम्ही हा. मांगले तर चव नव्हतं देत भोपळा एवढी खास. आणि खायला आता मस्त वाटायची. मस्त वाटतं. हा भाजी बिजी एकदम. म्हणजे ते औषध सोडलं ना तर एक निरुकपणा, पानाला रोग राग काहीच नाही. काहीच नाही. काहीच नाही एकदम कडक काळुकी पत्ती. काळोखी. आता इथं हा जर बघितलं तुमच्या माग, तर हे हे पान आहे का काय आहे? हे ना पाणी एकदम कडक आहे ना, काळीक बोर असं सगळं. पान मिळायचं का अगोदर नाही आपलं? नाही एकदम बारीक असे पिवळे काही ठिकाणी तर काही ठिकाणी काय. आता जर बघितलं तर भोपळ्याला पण भरपूर रोगराई वाढते, कूज होते, हा बरोबर ना? तशी तुम्हाला अशी काय समस्या आली का नाही वर्षी? नाही कुजबीज काहीच नाही या वर्षी. काहीच नाहीये. काहीच नाही. नाहीतर ते आहेच मग कुठं सुकेल कळी काय कुठं. आता एकदम बारीक काळ्या बिळ्या. एकदम भारी. हा आता तुम्ही मध्ये डॉगरेज लावले, बरोबर ना? हा डोगरेत रूट लावले ना रूट. आता कलम भरेल त्याची. कलम भरलेली. हा म्हणजे तुम्ही आंतरपीक म्हणून भोपळा केला. भोपळा हा किती क्षेत्र बोलले हे? बिगाभर. बिगाभर. अच्छा. काय समस्या त्या रासायनिकवर? ते फरक नाही ना पडत त्यानं वापरून पण असं रोगाला रिझल्ट नाही भेटत त्यानं. रिझल्ट नव्हतं भेटत. नाही नाही म्हणजे खर्च कसा व्हायचा रासायनिक मध्ये? ते जायचं तिकडं दुकानदार कडे? 20-25 हजार रुपये असा खर्च. म्हणजे डोस घ्यावाच लागायचा डोस घ्यावाच लागायचा त्याला. आणि तरी रिझल्ट नाही. तर रिझल्ट नव्हता भेटत. अच्छा. आता आता हे कसं हा. तुमच्याकडून घेतलं नाही स्वस्तात पण मग कमी याच्यात होतं बा असं. आणि रिझल्ट पण एकदम रिझल्ट लय भारी काळी बोर पत्ती बित्ती एकदम कडक मध्ये राहते. एकदम कडक मध्ये एकदम राहते. हा अच्छा. शेंडा बिंडा एकदम. आता इथं जर वर बघितलं तर कशी काळुकी बघू शकतो आपण. मग हे बघा सर्वीकडे बघू शकतो हा आपण. एक नंबर म्हणजे पत्तीच एकदम निरोगी नाही काळी निरोगी. बोर आहे काय. एकदम हे भारी बघा. कडक पत्ती. अच्छा. असं पान होतं नव्हतं कधी. काय बोलताय? हा ना. आता लय औषध सोडलं मागच्या याचं असं कधीच नाही. कुठं पिवळं पडेल कुठं सुकेल काय काळ्या ते काळ्या सुद्धा नव्हत्या एवढ्या खास. कळ्या सुद्धा नव्हत्या. नाही नाही म्हणजे आज तुम्ही आनंदी आहे का? एकदम आनंदी आहे. एकदम आनंदी हा आहे. टेन्शनच नाही डोक्याला राहिलं. टेन्शनच नाही राहिलं. आता काय सांगाल इतर शेतकऱ्यांना जे वेलवर्गीय पिकं करता, म्हणजे भोपळा करता, गिलके दिलके करता, करता दोडका करता, कारले. वापरलं पाहिजे की? मग वापरलं पाहिजे ना वापरलं लय भारी ते. वापरलं तर खूप भारी आहे. लय भारी. काय वाटतं खर्च कमी होईल का? खर्च कमी आहे ना त्याला लागतो खर्च असं इकडून आपण दुकानामधून आणतो ते जास्त खर्च जातो. आता तरी किती टक्के खर्च कमी झाला आपला? तरी 10-15 हजार रुपये वाचले ना. 10-15 हजार रुपये वाचले वाचले मग महिन्यामध्ये. महिन्यामध्ये. अच्छा. म्हणजे आता मला सांगा, हा प्लॉट किती दिवसात झाला बोलले? यो महिन्यात झाला ना. महिन्याचा झाला? हा कम्प्लीट महिन्याचा. कंप्लीट महिन्यात झाला. हा अच्छा. आज तुम्ही समाधानी आहे का? समाधानी एकदम काय टेन्शन नाही डोक्याला. आणि वरचा फवारणीचा खर्च कसा आहे आज? कमी झाला. हा अगोदर किती फवारण्या करायचे?
रोज सारखे रोज म्हणजे 2 दिवस मिळून फवारणी राहायची आमची. दर 2 दिवसाला 2 फवारणी. दिवस मिळून. किती दिवसाला फवारणी होती आता? आता तरी आम्ही 15 दिवस झाले फवारणी करून. डायरेक्ट म्हणजे हा. फक्त महिन्यातून 2 स्प्रे. महिन्यातून 2. म्हणजे आता मला सांगा स्प्रे मध्ये काय काय घेतलं? गिरशीड हा तेच म्हणते. अच्छा, क्रॉप शीड वगैरे पण घेतलं होतं ना? हा त्याच्यात एक 2 एकत्र कीटकनाशक. घेतात. हा. आता मला सांगा भोपळ्यावरती किडी वगैरे पण खूप आहे आता, बरोबर ना? हा ते या पांढरी वर्षी माशी ते चाटीच्या ना, हा ते आता नाही ना दिसत. नाहीये. म्हणजे कूज वगैरे काहीच नाही काहीच अजिबात. नाही, कुजबीज काहीच नाही. म्हणजे आज तुम्ही एकदम आनंदी त्याला पाऊस असो काय असो त्याला तरी भेव नाही, भेऊ नाही. काहीच नाही. आता जर बघितलं तर आजच उघडलंय, बरोबर ना? हा आज उघडलं. पाऊस रोज चालू आहे. रोज चालू आहे ना पाऊस. तरी कळी तर मग ते व्हायला पाहिजे होते, कळीला काहीच कुजून नाही जायला झालं, पाहिजे काहीच होती. नाही झालं कळीला. म्हणजे एकदम जोरात आहे प्लॉट. ज्वारात हा. बरोबर. आता आपण अल्ट्रा वाईड मध्ये बघितलं, सर्वीकडे जर बघितलं तर इकडे हा. बघू शकतो आपण मग का एक नंबर प्लॉट झालेला आहे, बरोबर ना? एक नंबर पत्ती बित्ती एकदम कडक आहे ना. एकदम कडक आहे. अगोदर अशी असे नव्हते नाही ते कुठं पिवळं कुठं डाग हम्म. कुठं काय राहायचं, डायरेक्ट सुकून जायचं कुठं पानं पिवळे भोपळ्याची का? पडून. हा म्हणजे हे तंत्रज्ञान वापरलं पाहिजे का? वापरलं पाहिजे, ते भारी आहे ते. भारी आहे. ऑर्गॅनिक कार्बन हा महिन्याला महिन्याला नाही 10 दिवसाला सोडायचं ते. लिक्विड. हा अच्छा, आतापर्यंत याला किती बॅग गेल्या असेल ग्रीन लाईफच्या? 5. 5 बॅग गेलाय. हा आणि कार्बन किती गेलं असेल? ते 10 लिटर. अच्छा, म्हणजे रेग्युलर शेड्यूल नुसार हा वापरताय. 10 दिवसालाच कंप्लीट सोडायचं पण. 10 दिवसाला हा 10 दिवसाला. न चुकता सोडता तुम्ही. हा समजा हे जर तंत्रज्ञान तुम्हाला भेटलं नसतं तर आज काय कंडिशन असते? ते मग ते पिवळे पडत त्याच्यात मजा नाही मग शेती करून, असं आहे ना. हो ना. म्हणजे आज एकदम मजा ते टेन्शन नाही चकाकी. डोक्यानं. फक्त शेंडे मारायचे, हम्म. पानं काढायचे कुठं काय काढायचे गर्दीच्या ठिकाणी, हम्म भोपळे मोकळे करायचे फक्त. हम्म हम्म. भारी राहतं मग ते ना. एकदम भारी. हा अच्छा, चालेल चालेल. आपलं पुन्हा एकदा नाव सांगा. जीवन सुखदेव वाळके, निपाड, नाशिक. नाशिक.